पुण्यातील चाकण असेल अथवा पुरंदर असेल या दोन ठिकाणी विमानतळे होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होत आहेत। सध्या पुण्यात लोहगाव येथे असलेल्या विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विमानांची रेलचेल असते। तिथूनच नागरी विमान वाहतूक देखील सुरू आहे। या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला। यावर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महत्त्वपूर्ण उत्तर दिले। पाहूया श्रीरंग बारणे यांनी काय विचारलाय प्रश्न आणि त्याला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेले उत्तर। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नानेकर अँड सन्स। देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय। जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। श्री रंगप्पा बारणे। सभापति महोदय जी, पुणे शहर और पुणे शहर के आसपास की आबादी पूछो सीधा, क्या प्रश्न है आपका? करीबन 2 करोड़ के ऊपर हो गई है। मैं आपके माध्यम से माननीय मंत्री जी से पूछना चाहता हूँ, पुणे एक हवाई अड्डा भारतीय वायुसेना का अड्डा है। पुणे में मैं आपके माध्यम से जानना चाहता हूँ, पुणे में कोई अन्य स्थान पर हवाई अड्डा बनाने निर्माण करने का विचार सरकार के ध्यान में है? यस। अगर सरकार बनाना चाहता तो कितने समय में बनाएगी? एक सेकंड में जवाब, हाँ ना। सांसद महोदयला मी धन्यवाद देतो। पुणेचा प्रश्न त्यांच्याबद्दल सभापटलवरती आला। पुण्याला मी माझा संकल्प आहेत, मी पण मराठा माणूस आहेत। पुण्याचा माझा संकल्प आहेत की पुणेची वृद्धी आणि पुणेची विकास विमानतळ जवळ आमचा संकल्प आहेत। आता नवीन टर्मिनल पण पुणेचे तयार झाला। आता अगोदर 1-2 हफ्त्यामध्ये या 3 हफ्त्यामध्ये आमची विचारधारा आहे, त्याच्या पण आम्ही सगळं बसून त्याच्या पण अवलोकन करणार आणि त्याच्या इनॉग्रेशन पण करणार। आणि दुसरा विमानतळची गोष्टी आहेत, आपण प्रदेश सरकार जवळ गोष्टी करा, ते साईटला पाहून आम्हाला पाठवणार आणि त्याच्यावरती आम्ही कार्य करणार। वर्तमानमध्ये एक साईटची निवेदन आली होती आमच्या जवळ, ते साईटमध्ये आमचे शेतकऱ्यांच्या कठीणाई आहेत। प्रदेश सरकारांची निवडणूक त्यांची निवेदन होती आम्हाला, तो प्रदेश सरकारची जिम्मेदारी आहे, साईटला पाहून आम्हाला पाठवून द्या, आम्ही त्याच्यावरती कार्य करणार।